काय तुम्ही आता प्रचार करताय, कशा प्रकारचा प्रचार चाललाय? तुम्ही उमेदवार म्हणून कसं काम आहे तुमचं? मी योगिता मनोज लोखंडे, प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे. बरं, तुम्ही आता कोणत्या भागात प्रचार करताय? मी मनसरच्या जुन्या बाजारपेठेत प्रचार करते आहे. आता तुम्ही याला शेवटचे काही क्षण राहिलेत प्रचारासाठी. तुमचा प्रचाराचा उत्साह बघता तुमच्या बाजूने समाज तुमच्या सोबत आहे. तर मला एक सांगा, या प्रभागामधील मुख्य समस्या तुम्हाला काय जाणवल्या आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही त्या समस्या कशा सोडवणार आहात? मी माझ्या वचननाम्यात लिहिले की आपलं उभी बाजारपेठ, जुनी बाजारपेठ त्याचं पुनरुज्जीवन करणे आणि इथे मुलींची जुनी शाळा होती, त्या शाळेतील शाळा आत्ता सुरू करण्यात येत नसून तेथे शासकीय कार्यालय, ओपन जिम, ग्रंथालय, त्याचप्रमाणे वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा तुमचा अजेंडा असेल? हो. येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला ही 2 महत्त्वाची कामं करू वाटतं ते? हो. आता फक्त काही क्षण राहिलेत मतदानासाठी. तुम्ही बाकीच्या प्रभागातील लोकांना काय आव्हान करणार? मी असे आव्हान करते की सर्व लोकांनी मला साथ द्यावी आणि माझा विचार करावा. प्रभागाच्या विकासासाठी गॅस सिलेंडर बटनासमोरील बटन दाबून मला विजयी करावा.